गुणाकार, ठीक आहे. प्रकार 3. प्रकार 3 मध्ये आपल्याला दिलं आहे मुद्दल. आता शब्दिक उदाहरण लिहिण्यापेक्षा आपण सरळ सरळ किमती लिहू. मुद्दल आहे 10,000, ठीक आहे. सरळ व्याज आहे, सरळ व्याज आहे, व्याज आलं की 3,500 रुपये, ठीक आहे. व्याजाचा दर आहे, दर आहे 5%. आणि काय काढायचं आपल्याला? काळ किंवा वेळ किंवा वर्ष. किती वर्षासाठी घेतली? शब्दिक उदाहरण देण्यापेक्षा आता डायरेक्ट आपण किमती टाकू. हा प्रकार 3रा आहे. पहिल्या प्रकारात पाहिलं सरळ व्याज काढलं, दुसऱ्या प्रकारात दर काढला, तिसऱ्या प्रकारात काळ वेळ काढायचा. किती काळासाठी आपल्याला दिली? हा दिलं. आपलं सूत्र काय आहे? सूत्र काय आहे? ते मोडू. किमती सगळ्यांनी लिहिल्या. सरळ व्याज बरोबर सूत्र आहे. तुम्ही शॉर्ट मध्ये लिहू शकता. मुद्दल, दर, काळ किंवा त्याला जे काही म्हणता येईल शॉर्ट मध्ये लक्षात आहे. भागिला 100. आता जे जे दिलेलं आहे ते त्या सूत्रात टाकायचं. काय दिलेलं आहे? सरळ व्याज किती आहे? 3500 रुपये आहे. मुद्दल आहे 10,000. दर दिलेला आहे किती टक्के आहे? 5%. आणि काळ काढायचा आहे भागिला 100. आता काय करायचं आहे? काळला एकटं ठेवायचं आहे शब्दाला, बाकी सगळं इकडे घेऊन यायचं आहे. तर हे होईल 3500 गुणिला 100 बरोबर 10,000 गुणिला 5. सॉरी 10,000 गुणिला 5 गुणिला काळ. आता काळाला एकटं ठेवायचं, जो काळ काढायचा आपल्याला वर्ष वेळ काढायची आहे त्याला एकटं ठेवण्याकरता ते गुणिला ज्या इकडे आला काय होईल? भागेला. 3500 गुणिला 100 भागिला 10,000 गुणिला 5 बरोबर काळ. तर काय होईल? किती शून्य कटतील? किती? 1 2 3 4. 1 2 3 4. जेवढे शून्य खाली आहे तेवढेच वर असले तरच कटतात. खालचे 4 आहे वर 2 आहेत, काटून तसं चालत नाही. इथे 4 आहेत वर 4 आहेत. 2 याच्याकडे 2 याच्याकडे. मग आता काय उरलं आपल्याकडे? 35. पूर्ण तसं नाही. पूर्ण काय दिले तुला ते काय सोडायचं नाही. पूर्ण सांगा. 35 गुणिला 1 भागिला 1 गुणिला 5 बरोबर काळ. सोडवा. 35 एक 35, 5 एक 5. काळ सांगा किती होईल? काळ बरोबर 35 येते का 5 च्या पाड्यात? 5 एक 5, 5 7 35. मग काळ बरोबर किती वर्ष होईल? 7 वर्ष. हा आहे प्रकार 3रा.